या देवी सर्वभूतेषु मारूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी सौ रश्मी ढगे, जबलपूर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळातर्फे आयोजित देवी शक्तिपीठ आध्यात्मिक यात्रा या कार्यक्रमामध्ये आज मी आपणाला गंडकी देवी नेपाळ हिची माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला या कार्यक्रमात बोलण्याची पुन्हा एकदा संधी दिली. खरंच वारी महामंडळाचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे. वारी महामंडळाने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे, ओळख संतांची, बालभारतीच्या कविता, श्लोक पठण, गीत रामायण, इतर अनंत म्हणजे इतके सारे कार्यक्रम आयोजित केले आहे की या सर्व कार्यक्रमांना खूप छान प्रतिसाद पण मिळतो. आणि या कार्यक्रमामुळे आम्हाला अध्यात्माची आधीपासून जर आवड असेल तर रुची अजून वाढली आणि खूप सारं ज्ञान हे अध्यात्माचं आम्हाला त्यामुळे मिळून राहिलेलं आहे. तर मी आज आपणाला नेपाळची गंडकी देवी हिची माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी मी आपल्याला ह्या सृष्टीचे निर्माण कसं झालं आणि शक्तिपीठ म्हणजे काय, तसं तर माझ्या आधी जे वक्ते घेऊन गेलेले आहे त्यांनी जे देवीच्या शक्तिपीठांची माहिती सांगितली आहे त्यातून आपल्याला कळालंच असेल. पण मी पण माझ्या शब्दात थोडंसं वर्णन करून सांगते आहे. तर आजपेक्षा जवळजवळ 2 अरब वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर सृष्टीची सुरुवात झाली. सोबतच 10 करोड वर्षांपूर्वी क्षीरसागरमध्ये जेव्हा उठून हिमालय बनला, त्याच्यानंतर जवळपास 3,000 करोड वर्षांमध्ये सरीसृप युगाचा पण आरंभ झाला. त्याच्यानंतर विश्वब्रह्मांडामध्ये सभ्यताची पण सुरुवात झाली. जम्बूद्वीपच्या आर्यवतीनेच केलेली होती. आता पृथ्वी 7 महाद्वीपांमध्ये विभाजित झालेली आहे. त्याच्यात सर्वप्रथम मानव सभ्यताचा विकास सरीसृप युगाच्या नंतर जम्बूद्वीपाद्वारेच झालेला आहे. त्या जम्बूद्वीपांमध्ये 4 क्षेत्र, 4 धाम, 7 सप्तपरी इत्यादींचे वर्णन पण केलेले आहे. त्या क्षेत्रांमध्ये प्रमुख क्षेत्र हे मुक्ती क्षेत्र आहे. हिमतखंड हिमालय नेपाळमध्ये हे मुक्ती क्षेत्र आहे. तसेच नेपाळच्या पूर्व दिशेला वराह क्षेत्र आहे आणि नेपाळमधून वाहणारी गंडकी म्हणजेच नारायणी नदी किंवा शालिग्राम नदी आणि गंगेच्या संगमेमध्ये हरिहर क्षेत्रसुद्धा आहे. आणि विश्वप्रसिद्ध 4थ्या नंबरचं कुरुक्षेत्र हे भारतातच आहे. तर सांडिल्य ऋषीद्वारा संरक्षित गंडकी नदीमध्ये प्रमुख काली गंडकीमध्ये असलेले शालग्राम पर्वत आणि दामोदर कुंडच्या मधल्या भागात त्रिदेवमध्ये ब्रह्मादेवाने मुक्ती क्षेत्रामध्ये यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाच्या प्रभावानेच अग्निज्वाला रूपाने रुद्र स्वरूपामध्ये भगवान शिवाची निर्मिती झाली आणि तसेच शीतल जल रूपाने भगवान विष्णूची निर्मिती झाली. आणि ह्या सर्वांनी मिळूनच मुक्ती क्षेत्राची निर्माण झाले. आणि ह्या मुक्ती क्षेत्राच्या आख्यायिकेबद्दल मला अजून एक सांगावंसं वाटते की भगवान विष्णू जे होते यांचे त्यांना त्या शापातून मुक्त होण्यासाठी शालिग्राम शिलेच्या रूपाने सुद्धा उत्पन्न झाले असेही म्हणावं लागेल. तर नेपाळमध्ये स्थित गंडकी शक्तिपीठ हे अज्ञात 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. तसेच 51 शक्तिपीठांपैकी सुद्धा ज्ञात 51 शक्तिपीठ आणि अज्ञात 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. आता शक्तिपीठांच्या संदर्भात जर माहिती सांगायची झाली तर आपल्याला पौराणिक काळात तशी माहितीच आहे, पण तरी मी पुन्हा एकदा माझ्या शब्दामध्ये सांगते की दक्ष हे प्रजापती राजा होते आणि त्यांची जी मुलगी होती ती सती होती आणि देवी जगदंबिकेने सतीच्या रूपाने या भूतलावर दक्ष प्रजापतीची मुलगी म्हणून जन्म घेतला आणि तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला. आणि नंतर जेव्हा खूप ऋषीमुनींच्या समूहाने एक यज्ञ आरंभ केला होता, तर त्या यज्ञामध्ये ऋषीमुनींनी सर्वांना आमंत्रित केले होते. तर तिथे जेव्हा राजा प्रजापती दक्ष आले तेव्हा सर्वजण त्यांच्या सन्मानासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी उभे राहिले. पण प्रजापती दक्ष यांचे जावई शिव मात्र उभे झाले नाही. हे पाहून त्यांना खूप क्रोध आला आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं की आपण या अपमानाचा बदला घेतला पाहिजे. आणि ते नंतर मग पुन्हा एक यज्ञ आयोजित करतात आणि त्या यज्ञांमध्ये सर्व देवी देवतांना बोलवतात. ब्रह्मा, विष्णू, इंद्र इतर सगळ्या देवांना बोलवतात, पण भगवान शिव शंकरजी यांना बोलवत नाही. आणि हे जेव्हा माहिती देवी सतीला नारद मुनी सांगतात तेव्हा तिला खूप वाईट वाटते. तेव्हा नारद मुनी तिला म्हणतात की राजा दक्ष हे तुझे पिता आहेत आणि वडिलांकडनं कशाला निमंत्रण पाहिजे आहे, तर तू त्या यज्ञामध्ये जा. तर देवी सती तिथे जाते आणि आपल्या वडिलांना विचारते की तुम्ही माझ्या पतीला का नाही बोलवले. तर राजा तिच्या पतीचा तिच्यासमोर खूप अपमान करतात आणि तिच्या पतीबद्दल अपमानास्पद बोलतात. हे ऐकून ती सती देवी
खूप दुःखी पण होते आणि तिच्या मनात वडिलांबद्दल खूप क्रोध निर्माण होते आणि रागाच्या भरात ती ते यज्ञकुंडामध्ये उडी घेते. आणि ही बातमी जेव्हा भगवान शंकर असतात त्यांना जेव्हा कळते तेव्हा त्यांना खूप राग येतो, खूप क्रोध येतो आणि त्यांचा तिसरा डोळा उघडतो आणि ते तांडव नृत्य करायला लागतात आणि ते यज्ञकुंडाच्या जवळ येतात आणि आपली जी पत्नी आहे तिला तिचं पार्थिव शरीर आपल्या खांद्यावर घेतात. तसेच वीरभद्रला आदेश देतात की तू दक्ष प्रजापती आहे याचा शिरच्छेद करून टाक आणि बाकीच्या देवी देवतांना शिवनिंदा ऐकण्याचं पण त्यांना सांगतात. तर शिव हे आपल्या पत्नीला देवी सतीला खांद्यावर घेऊन पाय पटकत पूर्ण भूतलावर फिरतात आणि सगळीकडे हाहाकार माजतो आणि प्रलयाची स्थिती निर्माण होऊन जाते. भगवान विष्णू असतात त्यांना खूप चिंता निर्माण होते म्हणून ते आपले सुदर्शन चक्र चालवतात आणि देवी सतीसुद्धा अंतरिक्षमध्ये विष्णू देवा असतात त्यांना सांगतात की माझ्या शरीराचे जे तुकडे होतील, जे अंग जिथे जिथे पटतील तिथे तिथे महाशक्तिपीठं निर्माण होतील. तर जसे भगवान शिव चालायला लागतात आणि त्यांचे जिथे जिथे पाय पटकतात तिथे तिथे भगवान विष्णू हे सुदर्शन चक्र चालवतात आणि तिथे तिथे देवीचे भाग पडतात, तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण होतात. तर आपल्या देशात 51 शक्तिपीठापैकी 42 शक्तिपीठं हे भारतात आहेत. तिब्बतमध्ये 1 शक्तिपीठ आहे, नेपाळमध्ये 2 शक्तिपीठ आहे, बांगलादेशमध्ये तर 4 शक्तिपीठ आहे आणि पाकिस्तानमध्ये 1 शक्तिपीठ आहे आणि श्रीलंकेमध्ये पण 1 शक्तिपीठ आहे. तर मी आज आपल्याला नेपाळमध्ये जे 2 शक्तिपीठ आहेत त्याच्यापैकी मुक्तिधाम आणि गंडकी देवी हिची माहिती सांगणार आहे. तर गंडकी नदी जी आहे ती पण मुक्तिधाम मंदिराच्या जवळून वाहते आणि मुक्तिधाम मंदिर हे जगातील सर्वात उंच असं मंदिर आहे. ते मंदिर जवळपास 3800 मीटर इतकं उंच आहे आणि हे मंदिर जगातील सर्वात उंच मंदिर असल्यामुळे ह्या मंदिराला आणि तसंच हे मंदिर इतकं पवित्र आहे की ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, हिंदू धर्मीय, वैष्णवपंथीय तसेच बुद्ध समाजाचे लोकसुद्धा या मंदिराला खूप मानतात. त्यामुळे पण हे जगातील एक अलौकिक आणि एक वेगळ्या स्वरूपाचं मंदिर आपल्याला म्हणावं लागेल. तसं पाहायला गेलं तर मुक्तिधाम मंदिर हे गंडकी देवीचं हे अतिशय छोटं मंदिर आहे, पण हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे आणि खूप पवित्र मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं जी स्थापना झाली ते जेव्हा भगवान शिव हे आपली पत्नी सतीला घेऊन चालले होते तर तिचं जे कपाळ असते, दक्षिणकांड किंवा मुख आपण म्हणू त्याला, तर तिचं जे वरचं डोकं जे असतं ना ते ह्या ठिकाणी पडतं आणि तिथेच गंडकी चंडी देवीची स्थापना होते आणि या मंदिराला नाव मुक्तिधाम किंवा मुक्तिनाथ मंदिर असे सुद्धा म्हटलेले जाते. तर हे मंदिर हे पगोडा शैलीचे मंदिर आहे आणि हे मंदिर जवळपास 500 वर्ष जुने आहे. या मंदिराची रचनासुद्धा खूप सुंदर आहे. या मंदिरामध्ये विष्णूची जी मूर्ती आहे ती सोन्याची आहे. तसेच या मंदिरामध्ये 108 कुंड आहेत. मंदिराच्या मागच्या साईडला 108 कुंड आहेत. तसेच मंदिराच्या समोरच्या साईडला सुद्धा 2 कुंड आहेत. त्या कुंडांचे नावं लक्ष्मी कुंड आणि सरस्वती कुंड आहेत. हे कुंडसुद्धा खूप पावन असे समजले जाते. तसेच ह्या मंदिराच्या जवळ जी गंडकी नदी आहे ती नदीसुद्धा खूप पवित्र आहे असे मानले जातात, कारण की त्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला पापमुक्ती होते, आपले सगळे पाप धुतले जातात आणि मोक्ष प्राप्त होतो असे सुद्धा म्हटले जाते. तसेच या नदीचे अजून एक वैशिष्ट्य पण मला सांगावेसे वाटते की या नदीमध्ये शालिग्राम हे दगड किंवा शिला खूप जास्त प्रमाणात आढळतात. आधी हे जे शालिग्राम दगड होते ते तेथेच या सागरामध्ये सापडायचे, पण त्यानंतर तिथे हिमालयाच्या उत्तुंग अशा रांगा निर्माण झाल्या. तसेच हे मंदिर कुठे आहे ह्याबाबत जर माहिती सांगायची झाली तर हे मंदिर गंडकी चंडी हे जे मंदिर आहे हे नेपाळमध्ये मुत्सुंग या जिल्ह्यामध्ये आहे. आणि जर नेपाळला गेल्यानंतर आपण काठमांडूला गेलो तर काठमांडूपासून साधारणतः 200 किलोमीटर अंतरावर पोखरा हे गाव आहे आणि पोखरापासून 125 किलोमीटरच्या अंतरावर जोंगसंग हे आहे आणि जोंगसंगपासून 24 किलोमीटर अंतरावर हे मुक्तिनाथ मंदिर म्हणजेच गंडकी चंडी देवीचं मंदिर आहे. तर गंडकी चंडी देवी जी आहे तर सती देवीला गंडकी चंडी असे म्हटले जाते आणि शिव म्हणजे भैरव यांना चक्रपाणी असे सुद्धा म्हटले जाते. तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे की यांना विष्णूचे मंदिर असे सुद्धा म्हटले जाते आणि शालिग्राम शिलेची सुद्धा एक पौराणिक खूप छान अशी कथा आहे. असे म्हटले जाते की खूप वर्षाच्या आधी त्या काळामध्ये असुर होता जालंधर नावाचा आणि तो जो असुर होता तो खूप दृष्ट होता आणि लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास वगैरे देत होता.
तर भगवान शिव आहे यांना खूप काळजी लागलेली होती. त्यांनी सगळीकडे खूप म्हणजे हाहाकार माचवून दिलेला होता आणि सगळीकडे म्हणजे पूर्ण सृष्टी नष्ट करण्याच्या दृष्टीने तो असुर सगळं म्हणजे मानवजातीलाच नष्ट करायला निघालेला होता. भगवान शिव यांनी त्या असुरासोबत युद्ध करण्याचे ठरवले. पण त्याची जालंधर जो असुर होता याची जी पत्नी होती ती वृंदा होती. ही खूप पतिव्रता होती आणि विष्णू भक्त पण होती. ती विष्णूची खूप पूजा अर्चा वगैरे करायची. आणि जेव्हा तिला कळलं की आपला नवरा जो आहे जालंधर हा असुर आहे आणि तो खूप लोकांना त्रास वगैरे देतो आहे, तर याचा मृत्यू तर निश्चितच आहे. तर आपल्या पतीचा मृत्यू टाळण्यासाठी तिने भगवान विष्णूची पूजा अर्चा केली, तपस्या केली आणि भगवान विष्णूंकडनं असा वरदान मागून घेतलं की तिचं जर सतीत्व नष्ट झालं नाही तर तिच्या नवऱ्याला म्हणजे असुर जालंधरला कोणीही मारू शकणार नाही. तर भगवान शिव जेव्हा जालंधरशी युद्ध करतात तेव्हा त्यांना कळतं की आता याचा मृत्यू तर होणं शक्य नाही आहे. तर ते विष्णूची मदत घेण्याचं ठरवतात. भगवान विष्णू आहे ते आपल्या मनात एक विचार करतात की आता काय केलं तर ह्या जालंधर असुराचा वध होईल. तर ते जालंधरचंच रूप घेऊन वृंदा असते जालंधरची जी पत्नी असते तिचं सतीत्व नष्ट करतात. आणि जेव्हा वृंदेला ही गोष्ट कळते की तिचं सतीत्व नष्ट झालं आहे तर ही गोष्टी तिला सहजासहजी कळत नाही. तिला जेव्हा लोकांकडनं कळतं की तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हाच तिला कळतं की आपलं सतीत्व नष्ट झालेलं आहे. आणि भगवान विष्णू मग आपल्या मूळ रूपात येतात आणि ते तिला दर्शन देतात. तेव्हा ती भगवान विष्णूंवर खूप क्रोधित होते आणि त्यांना ती शाप देते की तुम्ही या भूतलावर किडे माकोडे होऊन राहाल आणि असेच पडून राहाल इथे म्हणून. तर भगवान विष्णू जेव्हा या भूतलावर तसेच किडे म्हणून राहतात तेव्हा त्यांचे अवशेष जे असतात, ज्याला आपण आजकालच्या काळामध्ये फॉसिल्स वगैरे म्हणून, ते अवशेष त्या दगडांमध्ये राहतात. आणि तेव्हा त्यानंतर ज्या दगडांची निर्मिती होते त्याला आपण शालिग्राम असे म्हणतो. तर हे शालिग्राम जे आहे दगड, ह्या दगडांची सुद्धा आणि या शिलेचे खूप वैशिष्ट्य आणि खूप हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र असे दगड मानले जातात. कारण की शालिग्राम दगडामध्ये किंवा शिलेमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे असंही आपण म्हणू शकतो. आणि म्हणून हिंदू धर्मीयातले लोक शालिग्रामला पूजत असतात. आणि शालिग्रामची मंदिरामध्ये या मुक्तिनाथ मंदिरामध्ये सुद्धा पूजा वगैरे होते. हे शालिग्राम मुक्तिनाथ मंदिरामध्ये ठेवलेले सुद्धा आहे. इकडे जेव्हा वृंदा भगवान विष्णूंना हा श्राप देते त्यानंतर वृंदाला असं वाटतं की आता आपला पती तर मरून गेलेला आहे, तर आपला या जगामध्ये जगण्याचा तर काही अर्थच नाही आहे, तर आपण तरी कशाला आता म्हणजे राहायला पाहिजे. तर ती सुद्धा स्वतःला संपवून घेते, नष्ट करते. आणि तिने स्वतःला नष्ट केल्यानंतर तिच्या शरीराची राख होते आणि ती राख जेव्हा जमिनीत जाते त्याच्यातून एक वनस्पती किंवा एक छोटंसं रोपटं असं बाहेर पडतं आणि ते रोपटं असतं तुळशीचं. म्हणूनच नेहमी शालिग्राम ह्या सोबत नेहमी तुळशीची पूजा केली जाते. कारण की ते छोटंसं तुळशीचं रोप म्हणजेच साक्षात वृंदा किंवा लक्ष्मीचा वास त्याच्यामध्ये आहे असं म्हटलं जातं. म्हणून जेव्हा जेव्हा शालिग्रामची पूजा होते तेव्हा तेव्हा तुळशीचा उल्लेख हा होतच असतो. तर अशा पद्धतीने शालिग्रामबद्दल जरी अजून माहिती सांगायची झाली तर शालिग्राम हे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा असतात. जसे शालिग्राम हे शंखाकृती असतात, कोणाकृती असतात, गोल, चौकोनी, वेगवेगळ्या आकाराचे असतात. आणि शालिग्राममध्ये वेगवेगळे रंगसुद्धा आहेत. पांढऱ्या रंगाचा असतो, काळ्या रंगाचा असतो, लाल, पिवळा, सोनेरी, असे हिरवा, निळा इतक्या रंगाचे शालिग्राम आहेत. आणि नुसते शालिग्रामचे रंगच निरनिराळे नाही आहे, तर प्रत्येक शालिग्रामच्या रंगाच्या दगडाचा त्या त्या देवांशी सुद्धा संबंध आहे. असं पाहिलं तर निळा रंग हा कृष्णाचा असतो, त्यामुळे निळ्या रंगाचा शालिग्राम हे कृष्णाचं प्रतीक मानलं जाते. काळ्या रंगाचा शालिग्राम हे विष्णूचं प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाचा जो शालिग्राम आहे हे वासुदेवाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. आणि हिरव्या रंगाचा पण शालिग्राम आहे तो सुद्धा नरसिंहाचं प्रतीक मानलं जातं. पिवळ्या रंगाचा जो शालिग्राम आहे तो यमनचा प्रतीक मानलं जातं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या शालिग्रामला वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पूजले जाते. तर नेपाळची गंडकी देवी ही खूप प्रसिद्ध आहे आणि मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की हे मंदिर म्हणजे मुक्तिधाम किंवा मुक्तिनाथ असे म्हटले जाते. मुक्ती म्हणजे मोक्ष आणि नाथ म्हणजे देव. देवांना जिथे मुक्ती मिळाली असंच एक क्षेत्र आहे मुक्ती क्षेत्र, म्हणूनच याचा उल्लेख केला जातो. तर ज्या पद्धतीने मुक्तिनाथ मंदिराच्या मी याची माहिती सांगितली की मंदिराची स्थापना कशी होती, त्याच पद्धतीने या मंदिराच्या मागच्या बाजूला जे 108 झरे आहेत ते गोमुखाचे आहेत आणि त्या गोमुखातून 108 गोमुखातून पाणी पडत असतं.
आणि असं म्हटलं जातं की हे 108 गोमुखामध्ये जे पाणी आहे ना, ते या जगामध्ये जितक्या सगळ्या नद्या वगैरे आहेत ना, त्या सगळ्या नद्यांचं गंडकी नदीमध्ये सामावून जाऊन त्या नद्यांचं पाणी त्याच्याद्वारे त्या मुखातून बाहेर येत आहे. म्हणून जे पण भाविक हजारोनी दरवर्षी भाविक ह्या मुक्तिनाथाचं दर्शन करायला जात असतात. आणि हे मुक्तिनाथ मंदिर हे नेपाळच्या 4 धामांपैकी सुद्धा एक धाम आहे असेही म्हटले जाते. आणि जे भाविक या 108 जे गोमुखांचे झरे आहेत त्याच्या खालून आंघोळ करतात, त्याच्या खालून जाऊन आंघोळ करतात, त्यानंतर मुक्तिनाथ मंदिराच्या समोरचे 2 कुंड आहे, लक्ष्मी कुंड आणि सरस्वती कुंड, या कुंडांमध्ये सुद्धा स्नान करतात. त्यांना मोक्षप्राप्ती होते, निरोगी राहतात आणि त्यांचं आयुष्य खूप छान पद्धतीने व्यतीत होतं अशी एक आख्यायिका आहे. आणि हिंदू लोक ते खूप छान पद्धतीने सुद्धा मानतात. तसंच मुक्तिनाथ मंदिराबद्दल जर अजून सांगायचं झालं तर मुक्तिनाथ मंदिर हे बुद्धांचं सुद्धा पवित्र स्थान असं मानलं जातं. याच्यासाठी पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की बुद्धांचे जे गुरु आहे रोमपोचू किंवा त्यांना आपण संभावना असे गुरूंचे जे नाव आहे, त्यांनी तिबेटला जाताना मार्गामध्ये त्यांना मुक्तिनाथ हे मंदिर लागलं तेव्हा त्यांनी इथे ध्यान साधना केलेली होती. त्यामुळे बुद्ध लोक सुद्धा या मंदिराला खूप मानतात. तसेच मुक्तिनाथ मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर ज्वालामाई म्हणून एक मंदिर आहे. त्या ज्वालामाईचं सुद्धा असं एक वैशिष्ट्य आहे की तिथे नैसर्गिक वायू रूपातून एका दगडातून एका शिलेमधून एक जी ज्वाला आहे, एक जी ज्योत आहे ती निरंतर जळत राहते. आणि ती हे त्या मंदिराचं वैशिष्ट्य असल्यामुळे ते मंदिरसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तसंच आपण मुक्तिनाथ मंदिराचं जेव्हा दर्शन करायला येतो त्याच्या आधी आपल्याला मुक्तेश्वर हे सुद्धा शिवाचे पण मंदिर लागते. या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे इथे मोठी घंटा बसवलेली आहे. आणि हे जे मंदिर आहे हे पगोडा पद्धतीचे आहे, हे पण मी आपल्याला आधीच सांगितलेले आहे. आणि हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा असा दावा करतात की ज्या जागेवर अशी एकमेव जागा आहे पृथ्वीवर जिथे आहे तिथे 5 भागांचा समावेश झालेला आहे, जसं आकाश, वायू, अग्नी, हवा आणि पृथ्वी या सर्व गोष्टी पूर्ण विश्वामध्ये एकाच जागी मिळतात. ते म्हणजे हे मुक्ती क्षेत्र आपण म्हणू शकतो. आणि गंडकी नदी मंदिराच्या 2 घाट आहे, तिच्यामध्ये वेगवेगळे जे शालिग्राम आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने विष्णूचे रूप आहे, हे मी आपणाला तर आधीच सांगितलेलं आहे. आणि मुक्तिनाथ मंदिर ह्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की 2015मध्ये नेपाळला जेव्हा भूकंप आला होता तेव्हा तिथले जे काठमांडूचं मंदिर आहे किंवा दामोदर कुंड आहे आणि बाकीचे जे मंदिर आहे यांना तिथे थोडीफार प्रमाणात हानी किंवा नुकसान झालं होतं. पण मुक्तिनाथ हे मंदिर एकमेव मंदिर असं आहे की याला थोडासा पण काहीही त्रास न होता काहीही याचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे पण हे मंदिर किती प्रभावशाली आहे हे आपल्याला दिसून येतं. मुक्तिनाथला जाण्यासाठी आपण जोंगसोंगवरून सुद्धा जाऊ शकतो आणि तिथून गेल्यानंतर आपल्याला आणि मुक्तिनाथ मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जाताना खूप असे पक्के रस्ते नाही आहे, पायवाट आहे, वाटेत जंगलसुद्धा लागतं आणि नंतर आपल्याला हे मंदिर मिळत असतं. आणि गंडकी नदीबद्दल पण सांगायचं झालं तर ही नदी पण इतकी पवित्र आहे की असं म्हटले जातं की आजच्या 10 वर्षानंतर सगळ्या नद्या ह्या अपवित्र होतील, म्हणजे गंगा नदीसुद्धा अपवित्र होईल असं म्हटलं जातं इतिहासकारांचं. पण गंडकी नदी ही कधीही अपवित्र होणार नाही आहे. इतकी पवित्र नदी ही हिंदू धर्मानुसार मानली जाते. रामायणचे रचयिता जे महर्षी वाल्मिकी ऋषी आहेत त्यांचा आश्रमसुद्धा हा गंडकी नदीच्या किनारीच आहे. तसेच सीतादेवी आहे हिने सुद्धा लव आणि कुश यांना त्याच आश्रमामध्ये याच नदीच्या काठी जन्मसुद्धा दिलेला आहे. आणि आजपासून 300 वर्षाच्या आधी जे स्वामीनारायण होते ते अयोध्येचे स्वामीनारायण होते, त्यांनी सुद्धा ह्या गंडकी नदीच्या काठावर जे मुक्ती क्षेत्र आणि मुक्तिनाथ मंदिर आहे तिथे जी एक शिला आहे तिथे त्यांनी कठोर तपस्या केली आणि सिद्ध प्राप्त केली होती. आणि कानवेली हे असं ठिकाण आहे जिथे गंडकी नदी आणि दामोदर कुंड यांचा काय संयोग होत असतो, म्हणून त्याला कानवेणी असे सुद्धा म्हटले जाते. मुक्तिधामच्या दामोदर कुंडाच्या जलधारा आणि गंडकी नदीचा संगम ह्यालाच आपण कानवेणी म्हणतो. या जागी तर्पण केल्याने 21 पिढ्यांचा उद्धार होतो असे सुद्धा म्हटले जाते. मुक्तिनाथ मंदिराच्या 5 मिनिटाच्या अंतरावर ज्वालामाई आहे, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेले होते. आणि ह्या मंदिरामध्ये मुक्तिधारा आहेत, मुक्तिकुंड आहेत, जसे मी तुम्हाला लक्ष्मीकुंड आणि सरस्वती कुंड सांगितलेले आहे, यालाच आपण मुक्तिकुंडसुद्धा म्हणू शकतो. आणि ज्या 108 ज्या धारा निघतात त्यांना त्याला मुक्तिधारा असे सुद्धा म्हटलेले आहे. वास्तविक पाहता तर 108 ज्या धारा आहेत ना यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. आणि तिथले लोक म्हणतात की आपले जे 9 ग्रह आहेत
27 नक्षत्र आहे आणि 12 जे राशी आहे त्यांचा पण या धारेंशी खूप जवळचा असा संबंध आहे. तसेच आपण नेपाळचे जे रहिवासी आहे ते ह्या मंदिराला कुमिनगत्स असे सुद्धा म्हणतात आहे. नेपाळी भाषेमध्ये कुमिनगत्स या शब्दाचा अर्थ होतो की 100 पाणी, म्हणजे भरपूर पाणी आणि 100 पाणी असणारी जागा म्हणजे मुक्तिक्षेत्र असे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे. आणि तसेच वैष्णव संप्रदायाचे जे लोक आहेत ना ते सुद्धा 8 पवित्र जे क्षेत्र आहे त्यामध्ये मुक्तिनाथ हे एक क्षेत्र समजतात. त्याच्यामध्ये उरलेले जे बाकीचे क्षेत्र आहेत ते म्हणजे श्री मुषणम आहे, नैनिशरणम आहे, तिरुपती आहे, बद्रीनाथ आहे, श्रीरंगम आहे, तोटाद्री आहे, पुष्कर आहे, असे बाकीचे पण क्षेत्र आहे. आणि 4 धाम यात्रा झाल्यानंतर कोणी भाविकांनी जर मुक्तिनाथ मंदिराचे दर्शन केले तर ते खूप छान असते असे म्हटले जाते. आणि तिबेटी भाषा तिथे राहणारे जे लोक आहेत मुक्तिनाथ मंदिराच्या आजूबाजूला ते जास्त करून तिबेटी भाषा बोलतात आणि तिबेटी लोकांचे जे वस्त्र वगैरे असतात तेच धारण करतात. तसंच नेपाळचं जे जेवण आहे मुख्य म्हणजे दाल भात हे तिथल्या लोकांचं पण आवडतं जेवण आहे असंही म्हटलं जाईल. आणि ह्या मंदिराच्या हिंदू आणि बुद्ध संस्कृतीचा दोन्ही वास असल्यामुळे हे जगातील असे एकमेव मंदिर आहे असे सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि स्वामीनारायणची मूर्ती जी आहे तर स्वामीनारायणबद्दल मुक्तिनाथ मंदिराच्या जवळ जी स्वामीनारायणची मूर्ती आहे आणि स्वामीनारायणचं पण एक मंदिर आहे त्याची पण आख्यायिका अशी आहे की स्वामीनारायण जेव्हा 11 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर स्वामीनारायण महाराजांनी तिथे काय म्हणतात दीक्षा घेतली होती आणि खूप तपस्या केली होती. त्यामुळे या मंदिराला सुद्धा खूप महत्त्व आहे. नरसिंह मंदिर हे सुद्धा मुक्तिनाथ मंदिराच्या जवळ आहे आणि तिथे पण भाविकांची खूप गर्दी असते आणि पाहिल्या जाते. तर जे मुक्तिनाथ मंदिर आहे गंडकी देवीचं, ह्या मंदिरामध्ये जे आपले भारतीय लोक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात जात असतात. तर माझी पण इच्छा आहे की आपण जे सर्वजण ही जी गंडकी देवीची शक्तिपीठ आहे एवढं मोठं याची जी माहिती आहे आपण सर्वांनी तिथे जावं, त्या मंदिराचं दर्शन घ्यावं. हे एक गोष्ट आहे की ती यात्रा खूप कठीण आहे. त्यासाठी हिमालयाच्या उत्तुंग ज्या रांगा आहेत त्यासुद्धा ओलांडाव्या लागतात आणि नेपाळला जावं लागतं. आणि याच्या व्यतिरिक्त मुख्य जे मंदिर आहे तिथे जाताना पायवाट आहे किंवा आपण स्वतःचं वाहन वगैरे घेऊन जाऊ शकतो, पण कठीण रस्ता हे करून आणि सृष्टी सौंदर्य पण खूप सुंदर असं या मुक्तिनाथ मंदिराचं आहे. तर जेव्हा जेव्हा आपण लोकांना वेळ मिळू शकेल तेव्हा आपण या मंदिरात जावं, त्या मंदिराचं दर्शन घ्यावं आणि ह्या मंदिराची माहिती अजून जास्तीत जास्त प्रमाणात नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीने मी आज नेपाळची गंडकी देवी मुक्तिनाथ मंदिर हिची माहिती सांगितलेली आहे. ही माहिती आपणाला नक्कीच आवडली असेल असं वाटते आणि एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम लावतो. नमस्कार.